नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केट मंडईला लागलेल्या भीषण आगीत एक जवान आणि एक आरक्षकाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल भाजपच्या नगरसेवकांनी उपस्थित केलाय. आज ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा पार पडत असताना भाजपच्या नगरसेवकांनी ठाणे महापालिका मुख्यालयात आंदोलनात्मक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी हातात फलक घेऊन तसेच शहीद जवान सागर शिंदे आणि आरक्षक काळू गाडेकर यांचे छायाचित्र हातात धरून महासभेत प्रवेश केलाय. या माध्यमातून त्यांनी गावदेवी आग दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. भाजपा नगरसेवकांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना तातडीनं राबवण्याची मागणीही त्यांनी केली. महासभेदरम्यान या मुद्द्यावरून वातावरण चांगले तापले असून गावदेवी आग प्रकरणातील जबाबदारी निश्चित करण्याची मागणी भाजपाकडून पुन्हा एकदा जोरदारपणे करण्यात आली. या संदर्भात नगरसेवकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आज वस्तुस्थिती बघायला गेलं तर जी त्या दिवशी नौपाडा प्रभाग समितीची जी दुर्घटना घडली त्याला अत्यंत म्हणजे ती जी परिस्थिती झाली तो जी दोन आपली लोक जे फायरमॅन आणि एक आपला सिक्युरिटी तिच्यामध्ये त्या आगीमध्ये ओरपळून त्यांचा जीव गेला. आज परिस्थिती अशी की त्याला जबाबदार कोण आहे? फक्त 10 लाख रुपये दिले, पैसे दिले म्हणून ते सर्व झालं का? आज एका कुटुंबातला पालक गेलेला आहे. आज त्या सर्व गोष्टी त्यांच्या घरावर डोंगर कोसळलेला आहे. आज त्यांच्या घरात ती जी यातना आहे, लहान मुलगी बच्चू आहे, तिचे वडील गेलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त प्रशासनाने फक्त पैसे द्यायचं आणि त्याच्या घरातल्या लोकांना हे करायचं, ही परिस्थिती नाही. ते का झालं, कशामुळे झालं, कुणामुळे झालं, ह्या सर्व गोष्टीचा कुठेतरी बोध घ्यायला लागल. आज आपण बघितलं तिथं प्लास्टिकचे कपडे, प्लास्टिक कपडे असं सर्व तिथं बालद्या, ज्या गोष्टीला आगीची जिथं पेट घ्यायचं होतं ते सर्व आवलं. कारण वस्तुस्थिती त्या धारकाला जे दिलं होतं ते वेगळं दिलं होतं आणि त्याच्यामध्ये जे ठेवलं गेलं. आणि तिथले जे सहाय्यक आयुक्त असेल त्यांनी तिकडे जे बाजार मांडला होता, जो हातीकर्मांचे कुर्ला ह्या भागातली जी लोक येऊन तिथं धंदे करायचे, त्याला कोण जबाबदार आहे? त्याचे जे पैसे कलेक्शन जमा करायचे ते कोण जबाबदार आहे? त्याचं फायर ऑडिट झालं होतं का? त्याच्यानंतर आपल्या 4थ्या माळावर आग लागली, त्याच्यावर मी काय गोष्ट नाही. फक्त कोणतरी गल्लीतला मुलगा उभा राहतो आणि तो सांगतो की शॉर्ट सर्किट झाला. म्हणजे झालं का? आज बाहेरच्या देशामध्ये विचारलं जातं कुठं काय घटना घडली, समजा रोड दुर्घटना होत असेल तर ती का झाली, कशामुळे झालं, अशा 3 वेळा त्याची क्वारी काढली जाते. पण आपल्यामध्ये फक्त चिडीचूप. आज तुम्ही बघा, आम्हाला सभागृह दिलाय, उद्या तिथं फायर ऑडिट झाली का, उद्या काय आग लागली तर आम्ही एकमेकाच्या अंगावर उड्या मारून जाऊ अशी दुर्घटना होऊ शकते. म्हणजे अशी परिस्थिती असताना प्रशासन फक्त हातावर हात ठेवलाय, काय बोलायचं नाही. आम्ही गप बसणारी लोक नाही. भारतीय जनता पार्टी या साऱ्या गोष्टीला कुठेतरी ह्या गोष्टीचा आम्ही सवाल विचारणार. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा, कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी, TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. महापालिकेने डेडलाईन देऊन देखील काम पूर्ण नाही होत आहे, हे महानगरपालिकेचं दुर्दैव आहे. त्याच्यामुळे पुढील 8 दिवस जर पूर्ण नालेसफाई नाही झाली तरी सगळी घाण घेऊन ठाणे महानगरपालिकेच्या गेटवरती येऊन मी बसीन. तर पाऊस आधी पडला असता आणि जर पाणी भरलं असताना तेच पाणी घेऊन त्यांच्या दालनात गेलो असतो. ठाणेकरांना त्रास होईल, 10 बाय 10च्या रूम मध्ये राहणाऱ्या लोकांना त्रास होईल, त्यांच्या घरात पाणी जाईल. असं कोणतेही कृत्य करू नका, नाहीतर तुम्हाला आमच्या रोषाला सामोरं जावं लागेल. नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. ठाणे महानगरपालिका मुख्यालयाबाहेरून आपण लाईव्ह आहोत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष, ठाणे शहर विधानसभेचे युवक अध्यक्ष प्रितेश मोरे यांच्या माध्यमातून एक आंदोलन जे आहे ते खरं तर छेडण्यात येत आहे. आपण जर पाहिलं तर ठाणेकरांचा जीवाचा सौदा 15 ते 20 लाखात अशी दुर्दैवी बाब आहे. यांनी मिळून ठाणेकरांचा जीवाचा सौदा 15 ते 20 लाखात केलाय. अशा आशयाचा फलक जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. ठाणे शहरात यंदा योग्यरित्या नालेसफाई झाली नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर
आज आपण जर पाहिलं ठाण्यामध्ये ठाणे महानगरपालिकेत महासभा सुरू आहे आणि महासभा सुरू असतानाच महापालिका मुख्यालयाबाहेर प्रितेश मोरे असतील आणि सर्वच युवक असतील या ठिकाणी या नालेसफाईच्या विरोधात आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक खरं तर आकर्षक असा फलक आपल्याला पाहायला मिळतोय। ठाणेकरांच्या जीवाचा सौदा 15 ते 20 लाखात होतो अशाचा फलक जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। विभागाने ठेकेदारकडून पैसे घेऊन चक्क नागरिकांच्या जीवाशी खेळणं अतिशय निंदनीय बाब आहे अशाचा फलक आपल्याला पाहायला मिळतोय आणि अनेक नाल्यांचे चित्र देखील आपल्याला त्यांच्या हातामध्ये पाहायला मिळतात। ते पोस्टर्स आपण पाहतोय की नाले सफाई कुठेतरी यंदा फेल गेली का असाही प्रश्न उपस्थित होत आहे। आपण जर पाहिलं तर अद्यापही पावसाला सुरुवात झालेली नाहीये। जूनचा दुसरा आठवडा उलटलेला आहे, पावसाला सुरुवात झालेली नाहीये, पण जी काही डेडलाईन दिलेली होती ती डेडलाईन देखील संपलेली आहे। पण नाले सफाई पूर्णपणे पूर्ण झाल्याची खरं तर झाली नाही असा आरोप या ठिकाणी करण्यात येतोय। 30 ते 40% सुद्धा नाले सफाई झाली नाही अशाचा फलक सध्या ठाणेकरांचं लक्ष वेधताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर विधानसभा युवक अध्यक्ष प्रितेश मोरे यांच्या माध्यमातून हे आंदोलन जे आहे ते छेडण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या संदर्भात आपण प्रितेश मोरे यांच्याशी संवाद साधणार आहोत। नाले सफाई झालेलं असतं दावा तुम्ही केलेला आहे, महासभा आतमध्ये चालू आहे आणि बाहेर तुम्ही आंदोलन करताय, काय नेमकं तुम्हाला प्रशासनावर आरोप करायचा? प्रशासनावरती आरोप हाच आहे की मागील 15 दिवस झाले नाले सफाईचे GPS द्वारे फोटो मी संबंधित अधिकाऱ्यांना पाठवत आहे, तेव्हा अधिकारी प्रत्येक वेळी एकच कारण देतात की फ्लोटिंग येते। जेव्हा पुन्हा त्यांना आम्ही फोटो पाठवतो ती फ्लोटिंग तिथेच असते, परत त्यांना फोटो पाठवले की परत ते तेच बोलतात की फ्लोटिंग येते। म्हणून त्यांच्याकडे आम्ही मागणी केली की आम्हाला तुम्ही यातली वर्क ऑर्डर द्या। तर वर्क ऑर्डर म्हणून तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला LY ची कॉपी पाठवली होती। ही जी LY ची कॉपी आहे ही वर्क ऑर्डर म्हणून त्यांनी आम्हाला पाठवली होती। त्याच्यानंतर त्यांना आम्ही परत विचारणा केली की नाले सफाई तुम्ही करत का नाही आहात? तर आपल्या इथे आपला SD डेपोचे एक नाला आहे, तर संबंधित तिथले अधिकारी आहेत काळे मॅडम म्हणून, तर त्यांना मी विचारलं की इथली तुम्ही फ्लोटिंग का नाही काढता? तर त्यांनी मला काल असं एकदम अतिहुशारीचं उत्तर दिलं की संबंधित नाल्यामध्ये केबल आहे ती कट झालेली आहे, तिथे जर आम्ही आमचा माणूस उतरवला तर जीवितहानी होऊ शकते। मग त्यांनीच दाखवलेला मला एक फोटो पाठवला होता, तो फोटो पाठवला। त्या फोटोमध्ये ती मुलं तिथेच उतरून साफसफाई करत होती। त्यांच्याकडे कुठल्याही सेफ्टीसाठी कुठलंच त्यांच्याकडे ना त्यांचे गमबूट होते, ना कुठलं जॅकेट घातलेलं होतं, कुठलाही प्रकार त्यांच्याकडे नव्हता। पुढे आम्ही काल रितसर महापालिकेकडे मागणी केलेली आहे की आम्हाला नाले सफाई संदर्भात वर्क ऑर्डर मिळावी, त्यानंतर शेड्यूल B ॲब्स्ट्रॅक्टची प्रमाणपत्र मिळावं, ही सगळी मागणी केलेली आहे। आमचं एकच मागणी आहे की ठाण्यात वर्षानुवर्ष ज्या ठिकाणी नेहमी पाणी साठतं त्या ठिकाणी पाणी साठू नये आणि ते साठलेलं जर तिथे पाणी साठलं तर आम्ही तुमच्या माध्यमातून सांगतो हे जे संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या दालनात आम्ही ते पाणी जाऊन ठेवून देऊ। ठाणेकरांना त्रास होईल अशी कुठलीच गोष्ट घडू नये यासाठी आम्ही हे आज निषेध करत आहोत। कारण की इतके मोठे टेंडर भरले जातात, पैशांचा पाऊस पडला जातो, पण ठाणे महानगरपालिकेची नाले सफाई दरवेळी 0 असते। डेडलाईन संपलेली आहे पण नाले सफाई पूर्ण नाहीये, तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय। महासभा आहे म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, डेडलाईन संपून देखील नाले सफाई होत नाहीये। नाले सफाई करण्यामागे जी काही त्यांना नियमावली दिलेत, सगळे नियम धाब्यावर टाकून हे कॉन्ट्रॅक्टर काम करतात। आणि सूत्रांच्या माहितीनुसार मला तर अशी माहिती मिळालेली आहे की जेव्हा वर्क ऑर्डर एखाद्या कंपनीच्या नावे येते त्याच कंपनीने ते काम करायचं असतं। तर सूत्रांच्या माहितीनुसार अशी माहिती मिळालेली आहे की हे संबंधित जी कंपनी आहे ते काम न करता एक सब कॉन्ट्रॅक्टर निवडलेला आहे। आणि जर ही माहिती आमच्या माहितीच्या अधिकारात आम्हाला मिळाली तर महानगरपालिकेने त्या सब कॉन्ट्रॅक्टरला आणि ज्या कंपनीच्या नावे वर्क ऑर्डर आहे त्यांना जर काळ्या यादीत नाव त्यांना नाही टाकलं तर आम्ही पुन्हा इथे आंदोलनाला बसू। ठाणेकरांच्या जीवाचा सौदा 15 ते 20 लाखात केला असं बॅनर 100% ना दावा काय, पुरावे तुम्हाला दाखवू, आम्हाला माहिती आली की पुराव्यासकट तुम्हाला सगळं दाखवू। आता तर आम्ही फक्त निषेध करतोय। निषेध एवढ्याच गोष्टीचा की वारंवार सांगून देखील अधिकारी ऐकत नाहीयेत, टाळाटाळ करतायत। त्याच्यामुळे आमचं एकच मागणं आहे की नाले सफाई पूर्ण करा। देवाच्या कृपेने पाऊस लेट चालू होतोय, जर आधी चालू झाला असतं तर आतापर्यंत ठाण्यात बऱ्याच ठिकाणी पाणी साठून खूप नुकसान झालं असतं। आमची एवढीच मागणी आहे की जे काम दिलंय ना ते नीती नियमाने करा। अध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक आहेत महानगरपालिकेमध्ये, त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांना सांगूनच मी हे करत आहे। तेच मला बोलले आहेत की नाले सफाई झालीच पाहिजे, म्हणून आम्ही आज इथे सगळे जे माझे सहकारी आहेत त्यांना घेऊन इथे मी निषेध व्यक्त करत आहोत। ठेकेदार कोणाला जुमानत नाही, कोणाचा आशीर्वाद आहे? कारण सातत्याने असे प्रकार घडतायत। 4 वर्ष प्रशासकीय राजवट होती, आता पूर्ण महासभा आहे। तेच तर बघायचे ना की ठेकेदार नक्की कोणाच्या तालावरती नाचतायत।
मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार जर ती गोष्ट खरीच असेल की एखाद्या कंपनीला वर्क ऑर्डर असेल आणि सब कॉन्ट्रॅक्टर काम करत असेल तर त्या ठेकेदाराला कसं नाचवायचं ते आम्ही बघून घेऊ. मग महापालिकेने डेडलाईन दिली आहे, तुम्ही काय इशारा द्याल? महापालिकेने डेडलाईन देऊन देखील काम पूर्ण नाही होत आहे, हे महानगरपालिकेचं दुर्दैव आहे. त्याच्यामुळे पुढील 8 दिवस जर पूर्ण नालेसफाई नाही झाली तरी सगळी घाण घेऊन ठाणे महानगरपालिकेच्या गेटवरती येऊन मी बसीन. त्याचाच तर त्यांना फायदा झालाय. जर पाऊस आधी पडला असता आणि जर पाणी भरलं असतं ना तेच पाणी घेऊन त्यांच्या दालनात गेलो असतो. ठाणेकरांना त्रास होईल, 10 बाय 10च्या रूम मध्ये राहणाऱ्या लोकांना त्रास होईल, त्यांच्या घरात पाणी जाईल, असं कोणतेही कृत्य करू नका, नाहीतर तुम्हाला आमच्या रोषाला सामोरं जावं लागेल. निश्चितच आपण पाहतोय ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर या ठिकाणी प्रितेश मोरे असतील आणि सर्व युवक नालेसफाई संदर्भात निषेध आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या काळात जर नालेसफाई पूर्ण झाली नाही तर आमच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा प्रितेश मोरे यांनी दिलेला आहे. यंदाच आपण पाहिलं तर पावसाला अवधी खरं आपण पाहतोय जूनचा दुसरा आठवडा उलटलाय पण अद्यापही पाऊस सुरुवात झालेली नाहीये पावसाला आणि त्यामुळेच ठेकेदार कुठेतरी याचा गंभीर फायदा घेत आहेत का असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे जर नालेसफाई येणाऱ्या काळात झाली नाही तर तोच खरं तर पाणी असेल कचरा असेल तो महापालिका अधिकाऱ्यांच्या दारात टाकला जाईल असा इशारा देखील प्रितेश मोरे यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे. विजन महाराष्ट्र न्यूज ठाणे. भारतीय जनता पार्टीचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे शहरातील विविध नागरी समस्यांबाबत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी क्लस्टर पुनर्विकास योजनेची अंमलबजावणी, पाणी पुरवठा, अनधिकृत फेरीवाले आणि वाहतूक कोंडी यांसारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान आमदार डावखरे यांनी शहरातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली. विशेषतः क्लस्टर पुनर्विकास योजनेच्या कामांना गती देणे, नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्येवर उपाय शोधणे आणि वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याबाबत त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलंय. ठाण्यातील पाचपाकडी परिसरातील स्वामी समर्थ सोसायटी येथील नागरिकांच्या समस्यांवरही बैठकीत चर्चा झाली. ठाण्यात वाढत्या लोकसंख्येमुळे पाणी पुरवठ्यावर ताण निर्माण होत असून अनेक गृहनिर्माण संस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत असल्याचा मुद्दा डावखरे यांनी आयुक्तांसमोर मांडलाय. तसेच शहरातील वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबतही चर्चा करण्यात आली. या संदर्भात उपमहापौर कृष्णा पाटील तसेच इतर नगरसेवक सातत्यानं आवाज उठवत असल्याचं सांगत अनधिकृत फेरीवाल्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न सोडवण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने ठोस आणि तातडीचे पावले उचलावीत अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात निरंजन डावखरे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पाहुयात. आज ठाणे महानगरपालिकेमधले जे क्लस्टरचं काम चालू आहे त्याच्या अनुषंगाने या इकडे पाचपाखडीमध्ये जो क्लस्टर आहे त्याच्यामध्ये मध्यंतरीच्या काळामध्येही स्वामी समर्थ सोसायटीचं एक MOU याच्यामध्ये झाला होता. त्या लोकांच्या काही अडचणी याच्यामधल्या आहेत ते आयुक्तांबरोबर त्या संदर्भातली चर्चा, त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या संदर्भातले अनेक सोसायटींचे महत्त्वाचे विषय आहेत. त्या महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आयुक्तांकडे चर्चा करायला आम्ही या इकडे आलेलो होतो आणि निश्चितच काही तांत्रिक अडचणी याच्यामध्ये दूर करण्याचं काम महापालिकेकडनं करण्यात येईल या संदर्भातलं आश्वासन ह्या आयुक्तांना दिलंय. त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या संदर्भातला अतिशय गहन प्रश्न, कारण लोकवस्ती ही ठाणे महानगरपालिकेची सातत्याने वाढते आणि त्या दृष्टिकोनाने योग्य पाणी पुरवठा हे सगळ्याच ठाणेकरांना झाला पाहिजे. या अनुषंगाने आज घेतलेल्या बैठकीमध्ये निश्चितच राज्य शासनाच्या स्तरावरनं या दृष्टिकोनाने एक सकारात्मक काम होणार आहे असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भेडसावत आहे फेरीवाल्यांचा. फुटपाथ व्यापलेले आहेत तरी महापालिका जागा होत नाही. फुटपाथ जे फेरीवाल्यांच्या माध्यमाने अतिक्रमित होत आहेत या संदर्भातलं वारंवार आमच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींकडनं मागणी होत आहे की फेरीवाला धोरण हे अंमलबजावणी याची करण्यात यावी आणि नजीकच्या काळामध्ये या संदर्भातली अंमलबजावणी होईल. या संदर्भातली कारवाई आमच्या उपमहापौर माननीय श्री कृष्णाजी पाटील यांच्या माध्यमाने भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने होईल आणि महानगरपालिकेला आम्ही करण्यास भाग पाडू या संदर्भातली भूमिका सर्वच नगरसेवक आणि प्रतिनिधी घेणार आहेत.
या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.